वारणा न्यूज मराठी, त्यास विश्वासार्ह बातमीचा। आईच्या डोळ्याच्या उपचारासाठी गावी येत असताना आजरा तालुक्यातील कागिनवाडी येथील तरुण डॉक्टरचा दुर्दैवी अपघातात मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना आज सकाळी पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर शिरोली ग्रामपंचायत हद्दीतील पीराच्या दर्ग्यासमोर घडली। या अपघातात 29 वर्षीय डॉक्टर प्रसाद दिनकर बुगडे यांचा जागीच मृत्यू झाला। आजरा तालुक्यातील कागिनवाडी येथील प्रसाद दिनकर बुगडे हे मिरज येथे वैद्यकीय व्यवसाय करत होते। आईच्या डोळ्याच्या ऑपरेशनसाठी उपचार करावयाचे असल्याने ते आज सकाळी आपल्या दुचाकीवरून क्रमांक MH09 GV 8059 मिरजहून निघाले होते। सकाळी सुमारे 9च्या सुमारास पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील शिरोली गावाच्या हद्दीतील पंचगंगा नदीजवळ पीराच्या दर्ग्यासमोर अज्ञात ट्रकने त्यांच्या दुचाकीस पाठीमागून जोराची धडक दिली। या अपघातात प्रसाद यांचा जागीच मृत्यू झाला। आईची भेट अधुरीच राहिली। प्रसाद यांनी आईला उपचारासाठी गावावरून फोन करून तावडे हॉटेल परिसरात येण्यास सांगितले होते। तेथून दोघे मिळून कणेरी मठ येथील दवाखान्यात जाण्याचा त्यांचा बेत होता। मात्र पीराच्या दर्ग्यापासून अवघ्या 1 किलोमीटर अंतरावर असलेल्या तावडे हॉटेलपर्यंत पोहोचण्याआधीच काळाने त्यांच्यावर झडप घातली आणि आई मुलाची भेट होण्याआधीच कायमची ताटातूट झाली। प्रसाद यांना 3 बहिणी असून वडिलांचे 6 वर्षांपूर्वीच निधन झाले आहे। कुटुंबातील सर्वात लहान असतानाही कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी प्रसाद यांच्यावर होती। ते अभ्यासात अत्यंत हुशार होते। 10वी पर्यंतचे शिक्षण गावात, 12वीचे शिक्षण गडहिंग्लज येथे तर वैद्यकीय शिक्षण कवठे महांकाळ येथे पूर्ण केले होते। मिरज येथे डॉक्टर असलेल्या बहिणीकडे राहून त्यांनी वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले होते। या अपघातामुळे कागिनवाडी व परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून एका होतकरू डॉक्टरच्या अकाली जाण्याने संपूर्ण परिसर शोक सागरात बुडाला आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.